जयंत पाटील भाजपात जाणार? गडकरींचा गळ, पाटलांचं भाजपला बळ. मंत्रिमंडळातील रिकामी खुर्ची पाटलांसाठी. एक जागा अजून रिकामी आहे ना, मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीतील दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरून नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी सांगलीत येणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडू शकतात तेही पाहूया. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून सुरू असलेला सुप्त संघर्ष. साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत. विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य. मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य. मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद. आर आबांनंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं. मात्र 2019 मध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगला होता. त्यामुळे जयंत पाटील हे 2019 मध्येच भाजपसोबत जाण्याची चर्चाही रंगली होती. मात्र अजित पवारांनी बंड केलं आणि त्यासोबतच सत्तेचा संसारही थाटला आणि जयंत पाटलांचा पवारांसोबतचा प्रवास लांबला. मात्र आता प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा जयंत पाटलांसोबत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे. अहो, एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही. तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता असून त्यांचा भाजपला कसा फायदा होणार तेही पाहूया. एक मराठा समाजाचा मोठा नेता, ज्याचं साखर क्षेत्रामध्ये मोठा प्रभाव आहे, ज्याचा राज्याच्या राजकारणावरती प्रभाव आहे, असा नेता जर भाजपला राज्याच्या राजकारणासाठी किंवा देशाच्या राजकारणासाठी मिळाला तर महाराष्ट्राच्या समीकरणांमध्ये भाजपचाही फायदा होऊ शकतो. पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची होत असलेल्या मागणीमुळेच जयंत पाटील सत्तेच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. याचीच पहिली बीट गडकरींच्या उपस्थितीत रचण्याचा तर्क वर्तवला जातोय. मात्र जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन मंत्री बनणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.